किंवा काय आणि प्रत्येक तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामधून जे नेतृत्व करणार आहेत त्यांनी एकाच सिम्बॉलवरती पूर्ण मग त्यानुसार असतील तुकाराम महाराज असतील किंवा बरोबर राठोड साहेब बरोबर. असतील. तुम्ही ते ठरवलं पाहिजे ना तिथं. तिथं एक काय झ होतंय की एक झेंडा, तिथं एखादा एक माणूस ध्येय, एक मागणी, या या अनुषंगाने आपलं आंदोलन उभं राहायला पाहिजे, अशी आपली इच्छा आहे. हा बिलकुल तुम्ही मी महाराज. जर आता मला सांगा, मी जर एखादी गोष्ट करत असलो तर त्या ठिकाणी मी कुठल्या आधारावरती पुढे सांगू माझी माणसं एक आहेत. बरोबर बरोबर. हं? 100% बरोबर. एखाद्या नेत्या पुढे मी जाणार आहे काय हा. हं? त्यांना मी काय सांगणार किंवा त्यांना जर सांगितलं आम्ही सगळे लोक एक आहे त्यांच्या पुढे सांगितलं की एक नाही इकडले एक आहेत, इकडले एक आहेत, इकडले एक आहेत, त्यांचा ताळमेळ नाही मोठं काम दिसतं ना. ना फिसकटू शकते आणि सरकारला सुद्धा आपली जे फूट नाही नसलेली फूट आपण म्हणजे लोकांसमोर येणार आहे की बा यांच्यामध्ये फूट आहे म्हणून. नाही बघा ते काय अडचण नाही तुमच्या तुमच्या त्या अनुषंगाने प्रत्येकाने या गोष्टीवरती पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काय असेल ते प्रत्येकाने नाही महाराज, आपापल्या पद्धतीने माऊली तुम्ही पण आम्हाला एक माझा आपली विनंती आहे की प्रत्येकाने कुठलेही करा पण एक जीवानी करा एका मध्ये करा. एकच सिम्बॉलमध्ये आणि आपल्याच नेतृत्वात सगळं काही होईल महाराज, याच्यात कुठली शंका नाही. तुम्ही जे आम्हाला नेतृत्व माझं नको माझं नेतृत्व नको मी त्यांनी कुणाचं नेतृत्व करतात ते मी स्वीकारायला तयार आहे तो प्रॉब्लेम नाही आहे फक्त एकीने करा. अच्छा ना, उद्देश एक आहे म्हणून सर्व एका सिम्बॉल खाली, एका झेंड्याखाली येणं गरजेचं आहे, एवढंच आपलं म्हणणं आहे. हा कुणी करा हा, कुणी काय करा. करणार आहे ना. हा आता काय व्हायलंय की आंदोलन प्रत्येक ठिकाणी करा पण तिथलं आझाद मैदानचं जे चाललंय ना त्याचा समजा अनुसर करतात ना 24 तारखेला नियोजन तर ते करू द्याल ना. हा. जे करतात त्यांना तुम्ही सपोर्ट तर करायला पाहिजे. प्रत्येकाने ते हेच करत चाललेत ना सगळे असं होत चालत नाही. माऊली माझी आपण अजून विनंती आहे की आपण सगळ्यांनी ताकदीनिशी करा चांगलं काम आहे आणि आमच्याकडून जेवढं सहकार्य होते तेवढं 100% सहकार्य करतोय आम्ही. माऊली तुम्ही काल मीटिंगमध्ये एक शब्द वापरला, तो मनाला भिडणारा आहे हा. की तुम्ही नागपूरला आंदोलन करा, तुम्ही सांगलीला करा, तुम्ही लातूरला करा, कुठं पण करा. पण सरकार जागं झालं पाहिजे, याच्यासाठी आपण तयार राहायला पाहिजे. तुम्हाला कुठली मदत लागत असेल, पैशाची सुद्धा मदत तुम्ही द्यायसाठी तयार झाले माऊली. एवढं हो कोणी प्रभावी व्यक्तिमत्व म्हणा किंवा एवढा कोणी देव माणूस, मायबाप माणूस या युवा प्रशिक्षणांना नेत्यांना कोणीच भेटला नाही आणि भेटणार सुद्धा नाही. एवढं निस्वार्थ जे नेतृत्व म्हणा की मार्गदर्शक म्हणा, हा कोणी साहेब आमच्याकडे नाही आहे माऊली तुमच्याशिवाय. नाही 100% मला सांगा आमच्यावरती केसेस झाल्या तरी काय हरकत नाही. काय आमच्यावरती केसेस झाल्या तरी काय हरकत नाही. बाकीचे महाराज लोकांच्या वरती राम रहीम सारख्या महाराजांवरती कुठल्या केसेस मध्ये गेल्या तुम्हाला माझा सार्थ अभिमान असेल की तुकाराम महाराजाला आमच्यासाठी केस पडली मला माझी लोकांना गर्व वाटेल. मला त्या गोष्टीचं काय अडचण वाटत नाहीये. बाकी महाराज लोक कुठल्या कुठल्या केसमध्ये जाऊन बसलेत त्याच्यापेक्षा माझ्या मुलांच्यासाठी जर मी जेलमध्ये जाऊन बसलो तर मला त्याचा आनंद आहे ना त्या गोष्टीचा. एकदम नक्कीच माऊली, आपला जो लढा आहे हा सत्याचा लढा आहे आणि सत्यासाठी तुमच्यावर कुठल्याही पद्धतीचा गुन्हा दाखल झाला, यासाठी तुम्ही मग तो तयार आहात. अहो मी घाबरतच नाही त्या गोष्टीला. मला तुमच्यात केस करू अरे केस करणं बिनतास भाऊ काय 4 केस कर तू. मी काय कुठं काय बाकीचं 2 नंबर तर केलं नाही. नाही. इथं जे महाराज लोक केले त्या लोक गेले 12 भाऊ मध्ये ते जाऊन जेलमध्ये बसलेत त्यांच्यापेक्षा तर चांगलं आहे ना माझं काम. हो. म्हणजे मला मला माझ्या 1,25,000 विद्यार्थी म्हणतील ना बाबा माझ्यासाठी जाऊन जेलमध्ये बसलेत म्हणून. पण इतर लोक म्हणणार आहेत का थोडी बाकीचे म्हणणार आहेत का बाबा आमच्यासाठी गेलेत म्हणून नाही ना ते त्यांच्या कर्माने गेलेत. नाही माऊली, तुम्ही हाक द्या, आम्ही तुम्हाला 100% साथ देऊ. आपण कुठलंही यामध्ये निसंकोचपणे आहातच तुम्ही, पण आम्ही सुद्धा निसंकोचपणे आपलं नेतृत्व स्वीकारायला तयार आहोत. हा आम्हाला ठीक कुठलीही आहे चालेल. तुमच्याकडून आम्हाला फक्त मुदतवाढीची जी अपेक्षा आहे, ते फक्त एकमेव व्यक्ती आपण आहात. अजूनही अनुप सर असतील, हरिभाऊ सर असतील, मला त्यांचं सुद्धा नेतृत्व मान्य आहे. पण तुम्ही तिन्ही जण एका ठिकाणी सुसंवाद साधून हा पुढील आंदोलनाची दिशा ठरवावी, एवढीच मी विनंती या कॉलच्या माध्यमातून तुम्हाला करतो. धन्यवाद धन्यवाद. ओके धन्यवाद माऊली. नक्की. नमस्कार. हो.